नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीतील इंग्रजी विषयातील आपण युनिट 3 अभ्यासणार आहोत आणि युनिट 3 मधलं हे शेवटचं चॅप्टर आहे 3.7 ज्याचं नाव आहे द मॅन हू नेव्हर लाईड. तर ही जी स्टोरी आहे ही खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान अशी स्टोरी आहे. तर आपण हे आज आपण ही स्टोरी काय बघणार आहोत, आपण अभ्यासणार आहोत. आता या स्टोरी मध्ये ज्या या कुठली स्टोरी आहे द मॅन हू नेव्हर लाईड, या स्टोरी मध्ये जे आपण आता म्हणजे शब्द बघितलेले आहेत, कठीण शब्द आहेत, त्याचे काय करूया आता आपण मीनिंग म्हणजे त्याचे अर्थ बघूया काय काय. पहिला बघा काय आहे, केप्ट हिज आईज ओपन, वॉच केअरफुली. केप्ट हिज आईज ओपन म्हणजे काय, केप्ट हिज आईज ओपन म्हणजे तो डोळे नेहमी उघडे ठेवायचा, मीन्स वॉच्ड केअरफुली म्हणजे काय, नेहमी आपण काही बघताना काय सतर्कतेने बघायला पाहिजे, म्हणजे केअरफुली लक्षपूर्वक कुठल्याही गोष्टीचं काय करायला पाहिजे, आपण बघायला पाहिजे. तर त्याला काय म्हणू आपण, केप्ट हिज आईज ओपन. बघा आता आहे फेमस. फेमस म्हणजेच काय मुलांनो, व्हेरी वेल नोन. फेमस म्हणजेच काय, प्रसिद्ध, जे सगळ्यांना माहित असतं. बघा आपल्या इकडे पण कुठली अशी एखादी डिश असते जी खूप फेमस असते, असा एखादा प्लेस असतो जे खूप फेमस असते. फेमस म्हणजेच काय, प्रसिद्ध. तर आपण या चॅप्टर मध्ये काय बघितलं होतं की जो मोहम्मद होता तो कशासाठी फेमस होता, की तो कधीही ही नेव्हर लाईड म्हणजे तो कधीही खोटं बोलत नव्हता. बघा मग तिसरा आहे शब्द स्टिरअप. स्टिरअप म्हणजेच काय, घोड्याला ती एक असं रीप बसवलेली असते, म्हणजे त्याच्यावर काय आपण असं पाय ठेवून घोड्यावर चढू शकतो, त्यासाठी ती लोखंडी स्टिरअप बसवलेली असते. बघा स्टिरअपचं मिनिंग काय आहे, अ लूप ऑर रिंग हब म्हणजे बघा असं रिंग असतो, असं घोड्याच्या याला असं बसवलेलं, याला काय म्हणू आपण, स्टिरअप. अ लूप ऑर रिंग हंग फ्रॉम either side of the horse's saddle to support the rider's foot म्हणजे त्याच्या साडलला त्याच्या एका बाजूला काय बसवलेलं असतं, असं स्टिरअप बसवलेलं असतं, म्हणजे असं लोंबणारं हँगर असं बसवलेलं होतं असतं. ते याच्या सहाय्याने काय करतो, ह्या सपोर्टनी आपण काय करतो, आपले पाय इथे ठेवून काय करतो, घोड्यावर आपण बसू शकतो याच्या मदतीने. तर याला काय म्हणू आपण, स्टिरअप. बघा आहे वॉज टेकन अबॅक. वॉज टेक अबॅक म्हणजेच काय, वॉज सरप्राइज्ड ऑर शॉक्ड म्हणजे राजा हे बघून जेव्हा कोणाचा मेसेज, मोहम्मदचा मेसेज जेव्हा राणीने जेव्हा त्यांनी सांगितलं की मोहम्मदने असा असा मेसेज दिला, हे बघून त्याला काय होतं, ऐकून त्याला खूप आश्चर्य होतं. म्हणजे काय होईल, वॉज टेकन अबॅक म्हणजेच काय, सरप्राइज्ड होणे, आश्चर्यचकित होणे. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय केलं आहे, याचा जे शब्दांचे अर्थ आहेत ते काय आपण अभ्यासलेले आहेत. आता बघा आपण पुढे बघूया याची समरी म्हणजेच काय, आपण याचा थोडक्यात सारांश बघूया की आपण या स्टोरी मध्ये काय काय अभ्यासलेलं आहे. तर म्हणजे ही एक छोटीशी अशी सुंदर आफ्रिकन स्टोरी होती, ज्याच्यात आपण काय काय शिकलेलो आहोत ते या सारांश मध्ये आपण काय ते सगळं बघूया. बघा काय दिलेलं आहे, मोहम्मद वॉज फेमस फॉर बीइंग ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजेच काय, ऑनेस्टी म्हणजे तो त्याच्या खरेपणासाठी काय होता, प्रसिद्ध होता. मोहम्मद वॉज फेमस फॉर बीइंग ऑनेस्ट. मोहम्मद त्याच्या ऑनेस्टीसाठी म्हणजे त्याच्या खरेपणासाठी काय तो प्रसिद्ध होता. ही हॅड नेव्हर टोल्ड अ लाय इन हिज लाईफ. तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही खोटं बोललेला नव्हता. and was confident that he would never do it in future too. आणि तो असा कॉन्फिडेंट होता, त्याला त्याचा असा स्वतःवर विश्वास होता की तो भविष्यात किंवा इन फ्युचर मध्ये कधीही तो खोटं बोलणार नाही, एवढा तो त्याच्या खरेपणाविषयी काय होता, कॉन्फिडेंट होता. द किंग वॉन्टेड टू प्रूव्ह मोहम्मद दॅट समटाइम्स अ लाय कॅन बी blurted out unknowingly or unintentionally. बघा द किंग वॉन्टेड म्हणजे किंगला असं किंग वॉन्टेड म्हणजे किंग असं विचार करत होता, त्याला हे पाहिजे होतं की टू प्रूव्ह दॅट म्हणजे किंगला राजाला प्रूव्ह करायचं होतं, हे साध्य करून घ्यायचं होतं. मोहम्मद दॅट समटाइम्स अ लॅन कॅन बी ब्लर्टेड अँड अननोविंगली ऑर अनइंटेन्शनली. म्हणजे राजाला हे प्रूव्ह करून द्यायचं होतं की आपण कधी कधी अननोविंगली कळत नकळतपणे काय करतो, आपल्या तोंडातून कधी कधी समटाइम्स म्हणजे काही वेळेला आपल्या मनात नसताना आपल्याला खोटं बोलायचं जरी नसते तरी अननोविंगली कळत नकळतपणे काय होतं, आपल्या तोंडातून अचानक काय खोटं निघतं.
तर हे राजाला प्रूव्ह करून द्यायचं होतं. त्याच्यासाठी काय करतो तो, एक ट्रॅप म्हणजे सापळा रचतो की याला आपण 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 ह्याच्या तोंडून कसं खोटं बोलून घेऊ हे राजाला पाहायचं असतं. तर बघा, ही प्लेड अ ट्रिक ऑन मोहम्मद बाय कन्फ्युजिंग हिम विथ द मेसेज टू बी गिवन टू द क्वीन. तर बघा, तो याच्यासाठी एक ट्रिक रचतो म्हणजे एक सापळा रचतो. त्याच्यात काय असतं की ही प्लेड अ ट्रिक म्हणजे तो एक एक सापळा असतो, एक गेम खेळतो ऑन मोहम्मद बाय कन्फ्युजिंग. मोहम्मदला कन्फ्युज करतो तो. मोहम्मदला कन्फ्युज करण्यासाठी काय, कन्फ्युजिंग हिम विथ द मेसेज म्हणजे मोहम्मदला तो एक मेसेज देतो आणि त्याला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतो. त्याला कन्फ्युज करतो आणि तो मेसेज तो कोणाकडे पाठवा म्हणजे मोहम्मदला सांगतो की तू क्वीन कडे जा, राणीकडे जा आणि हा मेसेज तू राणीला दे. तर तो कन्फ्युजिंग अशी परिस्थिती त्यावेळेसची तो निर्माण करतो की त्याच्या तोंडून नकळतपणे खोटं बोललं जावं. However, Muhammad wisely delivered the right message to the queen after judging what he saw and what he heard. बघा, however, मोहम्मद वाईजली डेलिव्हर्ड. मोहम्मद खूप हुशारीने काय करतो, डेलिव्हर्ड त्याचा जो मेसेज आहे, त्याचं जे मोहम्मद म्हणजे खूप वाईजली म्हणजे खूप हुशारीने जो राजाचा जो मेसेज आहे, तो काय मेसेज आहे तो द राईट मेसेज म्हणजे जो खरा मेसेज आहे तो आपल्या बुद्धीने की काय चालू आहे हे बरोबर ओळखून तो राईट मेसेज टू द क्वीन, तो जो खरा मेसेज आहे तो राणीला सांगतो आफ्टर जजिंग. आणि बघा, राजा जेव्हा आफ्टर जजिंग व्हॉट ही सॉ अँड व्हॉट ही हर्ड. आफ्टर जजिंग म्हणजे जेव्हा तो पाहतो की राजा काय पूर्णपणे घोड्यावर बसलेला नाहीये, तो फक्त त्याच्या स्ट्रिपलवर म्हणजे त्या रीपवर त्याने पाय ठेवलेला आहे, उजवा पाय, त्याचा डावा पाय खालीच आहे आणि त्याचा हात एक घोड्याच्या मेनवर म्हणजे आयाळावर आहे. तर बघा, तो काय बघतो, व्हॉट ही सॉ म्हणजे त्यांनी तेच पाहिलं. राजाला त्यांनी तिथून राजवाड्यातून बाहेर निघताना पाहिलं नव्हतं, त्यांनी जे पाहिलं ते अँड ही हर्ड. आणि त्यांनी राजाने त्याला मेसेज दिला होता की तो हंट करायला जाईल आणि मग तो समर पॅलेस मध्ये जाईल. पण राजा तिथून बाहेर पडतानाच मोहम्मदला दिसला नव्हता, म्हणून राजाला वाटलं की तो जाऊ पण शकतो आणि नाही पण जाऊ शकत. तर म्हणजे तो शुअर नव्हता की राजा येईल की नाही याबद्दल, या मेसेज बद्दल तो शुअर नव्हता. तर जे पाहिलं त्यांनी त्याच्या बुद्धी आणि आपल्या विचारसरणीने काय सांगितलं, जो खरा मेसेज आहे तो राणीपर्यंत पोहोचवला. तर याच्यातून आपल्याला हे कळतं की जो मोहम्मद आहे या आफ्रिकन स्टोरी मधला जो कॅरेक्टर आहे, जो हिरो आहे, तर तो काय आहे, खूप सिंपल, साधा आणि वाईज मॅन आहे, खूप हुशार मॅन आहे. तो त्याच्या बुद्धीचा वापर करतो. जर त्याला आपल्याला कोणी हे सांगितलं की तू असं कर तसं कर, असं नाही. तो जेवढं बघतो, जेवढं ऐकतो, त्याच्यावर तो योग्य विचार करतो आणि काय करतो, तो त्या म्हणजे तसंच बोलत असतो. तो म्हणजे चुकून सुद्धा म्हणजे त्याच्याकडून खोटं बोललं जावं आणि असं तो काही करतच नाही. तर याच्यावरून पण आपल्याला हेच मेसेज मिळतो की आपण पण कधी खोटं बोलायला नाही पाहिजे. आणि जर आपल्याला कोणी काही सांगत असेल की तुझ्याबद्दल हे बोललं ते बोललं, तर काय करायला पाहिजे मुलांना, आपण दुसऱ्याच्या गोष्टीवर विश्वास न ठेवता जेव्हा आपण स्वतःच्या कानाने ऐकू आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघू तरच आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे. अन्यथा नाही, काय होतं मग कोणाच्या सांगण्यावरून किंवा ज्या बोलण्यावरून आपण विश्वास ठेवतो तर नात्यांमध्ये काय होतात, गैरसमज निर्माण होतात. तर मोहम्मदनी त्याच्या हुशारीने तो कधीच खोटं बोलत नाही हे इथे पटवून दिलेलं आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजलेली असेल आणि आपण छान त्याचं एक्सप्लेनेशन पण बघितलं असेल. तर मुलांना आता आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. बघा मुलांना, ऍक्टिव्हिटीला आपण आता आपलं जे आहे काय आहे, द मॅन हू नेव्हर लाईड, याच्यातलं आपण स्पष्टीकरण पाहिलं होतं. तर आपण काय बघूया, याच्यातलं आपण आता ऍक्टिव्हिटी थ्रू काय करूया, आपण प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करूया. 2 ऑप्शन आहेत मुलांना इथे, फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू और फॉल्सच्या फॉर्म मध्ये काय असतात हे उत्तर आपल्याला द्यायची आहे. द किंग डिड नॉट बिलीव्ह दॅट मोहम्मद नेव्हर लाईड म्हणजे राजाने द किंग डिड नॉट बिलीव्ह म्हणजे राजाने विश्वास म्हणजे राजाचा विश्वास नव्हता की मोहम्मद कधी खोटं बोलू शकत नाही या गोष्टीवर राजाचा विश्वास नव्हता. हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? काय आहे मुलांना, हे सेंटेन्स काय आहे, ट्रू आहे. बघा आता दुसरा प्रश्न काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द किंग टोल्ड द मोहम्मद टू बी केअरफुल, मोहम्मदने त्यांना काळजीपूर्वक करायला सांगितलं होतं का? उत्तर आहे मुलांना ट्रू, बरोबर आहे हे उत्तर. आता बघा तिसरा प्रश्न आहे, मोहम्मद बिकम फेमस ऍज द मॅन हू लाईड म्हणजे मोहम्मद खोटं बोलणारा मनुष्य म्हणून फेमस होता का?
तर उत्तर ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांना? तर काय आहे ते उत्तर, म्हणजे जे सेंटेन्स आहे ते काय आहे? फॉल्स आहे. म्हणून हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघूया चौथा प्रश्न. मोहम्मद सॉ द किंग रायडिंग हिज हॉर्स. मोहम्मदनी घोड्यावर बसताना पाहिलं होतं का? तर हे काय सेंटेन्स मुलांना? ट्रू आहे. बघा मग पाचवा प्रश्न आहे. मोहम्मद डिड नॉट गिव्ह द किंग्स मेसेज टू द क्वीन. म्हणजे जो राजाचा जो मेसेज आहे तो मोहम्मदनी राणीला दिला नव्हता. हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर ट्रू आहे मुलांना. राजांनी जसं सांगितलं होतं तसं मेसेज मोहम्मदनी राणीला दिला नव्हता. बघा आता सहावा प्रश्न काय आहे. मोहम्मद टोल्ड अ लाय टू द क्वीन. मोहम्मद राणीशी खोटं बोललं का? हा सेंटेन्स काय आहे? ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांना? तर काय आहे? हा फॉल्स आहे. तो राणीशी खोटं बोलला नव्हता. त्याला जे दिसलं त्याने ते सांगितलं होतं. बघूया सातवा प्रश्न आता काय आहे. द किंग ऍग्रीड दॅट मोहम्मद वॉज अ वाईज मॅन. म्हणजे शेवटी राजाने मान्य केलं का की जो मोहम्मद आहे तो हुशार मनुष्य आहे? तर हे सेंटेन्स काय आहे मुलांना? हे सेंटेन्स काय आहे? ट्रू आहे. म्हणजे बरोबर आहे. शेवटी राजाने ते मान्य केलं. बघा आठवा प्रश्न काय आहे. द पास्ट टेन्स फ्रॉम द कीप. कीप हे V1 आहे, म्हणजे वर्बचं पहिलं फॉर्म आहे. त्याचं पास्ट टेन्स मध्ये काय होईल? कीप्ड होईल की केप्ट होईल? तर कीपचं काय होईल मुलांना? पास्ट टेन्स होईल केप्ट. बघा उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपण नववा प्रश्न बघूया. द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ टेल. टेलचं पास्ट टेन्स काय होईल? टेलचं टोल्ड होईल की टेल्ड होईल? काय होईल मुलांना? टेलचं पास्ट टेन्स काय होतं? V2 मध्ये जेव्हा येतं ते टोल्ड असं होतं. बघा आता आपला शेवटचा प्रश्न आहे. द अपोजिट ऑफ फुलिश. फुलिश म्हणजेच काय? मूर्ख. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? काय असेल मुलांना? मूर्ख. स्टुपिड म्हणजे पण काय होते? मूर्ख. आणि मग काय? वाईज म्हणजे हुशार. तर आपल्याला अपोजिट म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर काय असेल? फुलिशचा अपोजिट काय आहे? वाईज पर्सन म्हणजे हुशार व्यक्ती. अशा प्रकारे ऍक्टिव्हिटीद्वारे आपण काय केलेली आहे? 10 प्रश्नांची उत्तरे आपण सॉल्व्ह केलेली आहे. आता बघूया आपण पुढची स्टेप काय आहे. पुढची स्टेप ती आपण बघूया. बघा आता मुलांना आपण ह्याच्या स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. ऍक्टिव्हिटीद्वारे आपण प्रश्नांची उत्तरं पण सॉल्व्ह केलेली आहे. आता तुम्हाला काय द्यायची? एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. जर या टेस्ट मध्ये तुम्ही बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला काय? छान छान मार्क्स मिळतील. चला मग आपण टेस्टला काय करूया मुलांना? सुरुवात करूया. सचिन तेंडुलकर इज डॅश फॉर हिज बॅटिंग. सचिन तेंडुलकर कशा म्हणजे त्यांच्या बॅटिंगसाठी काय होते? फेमस होते, नॉट नोन म्हणजे कोणी नव्हतं ओळखत, नोईंग म्हणजे समजणारे होते की नटोरियस होते? तर काय येईल इथे? सचिन तेंडुलकर इज फेमस फॉर हिज बॅटिंग म्हणजे ते त्यांच्या बॅटिंगसाठी काय होते? प्रसिद्ध होते. बघा दुसरा प्रश्न. क्लिक ऑन द अपोजिट ऑफ ऑलवेज. ऑलवेज म्हणजेच काय? सदैव. तर त्याचं काय येईल? समटाइम्स, ऑन अँड ऑफ, नेव्हर की एव्हरीडे. ऑलवेज म्हणजे रोजच, नेहमीचा. तर त्याचं काय येईल? नेव्हर. नेव्हर म्हणजेच काय? कधीही नाही. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? ऑलवेजचा विरुद्धार्थी शब्द आहे नेव्हर. बघा मग आहे. समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ टू द लाय गेट्स ऑन आवर थ्रोट येईल, टंग येईल, माउथ येईल की फेस. तर याचा अर्थ समजून घेऊया. समटाइम्स काही वेळेला, वी डोंट नो म्हणजे आपल्याला समजत पण नाही, हाऊ द लाय गेट्स ऑन आवर म्हणजे कधी कधी जे असत्य आहे, जे खोटपणा आपल्या म्हणजे जिभेवर कसं येते हे आपल्याला कळत नाही. तर काय येईल इथे मुलांना? इथे येईल टंग. समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन आवर टंग म्हणजे आपल्या जिभेवर कधी आपल्या असत्य हे आपण सांगू शकत नाही. तर टंग हे काय आहे? उत्तर आहे. बघूया आपला आता चौथा प्रश्न आहे. अ लूप ऑफ रिंग हंग इदर साइड ऑफ हॉर्स सॅडल टू सपोर्ट द रायडर्स फूट. बघा म्हणजे हॉर्सच्या एका बाजूला काय लागलेलं असते? असं लूप लावलेलं असतं म्हणजे गोल असं रिंग लावलेलं असतं की ज्याच्यामुळे आपल्याला पाय ठेवून घोड्यावर बसता यावं. तर त्याला काय म्हणतात? फुट रिंग म्हणतात, स्टीरअप म्हणतात, हुप म्हणतात की स्टेरिंग म्हणतात, स्टीरिंग म्हणतात. काय म्हणतात मुलांना? त्याला स्टीरअप. स्टीरअप म्हणजेच काय? रिब अशी अडकवलेली असते. बघा आता पाचवा प्रश्न. ही वॉज टेकन अ बॅक. याचा अर्थ काय होतो? ही वॉज टेकन अ बॅक या शब्दाचा अर्थ काय आहे? ही वॉज सरप्राईज म्हणजे तो आश्चर्यचकित झाला होता का? ही वेंट बॅक
म्हणजे तो निघून गेला होता का? ही टूक समथिंग, म्हणजे त्याने काही घेतलं होतं का? ही कॉल्ड बॅक, त्याने त्याला बोलवलं होतं का? ही वॉज टेकन अ बॅक, याचा अर्थ काय होतं? ही वॉज सरप्राईज म्हणजे काय आहे? तो खूप आश्चर्यचकित झाला होता. बघा नेक्स्ट, मोहम्मद ऑलवेज चूज हिज वर्ड्स, म्हणजे नेहमीच तो त्याचे शब्द काय करायचा? केअरफुली बोलायचा, केअरली बोलायचा, केअरलेसली बोलायचा की केअरिंगली बोलायचा. तर केअरफुली, मोहम्मद त्याचे शब्द नेहमी केअरफुली म्हणजेच काळजीपूर्वक तो लक्ष देऊन बोलायचा. बघा आता 7वा प्रश्न आहे. द किंग वॉज गोइंग ऑन अ, किंग कुठे गेला होता? टूरवर गेला होता, ट्रिपवर गेला होता, हंट करायला की पिकनिक मनवायला गेला होता. काय येईल मुलांना? द किंग वॉज गोइंग ऑन अ हंट, म्हणजे तो शिकारीला जाणार होता. बघा 8वा प्रश्न आहे. द किंग आस्क्ड मोहम्मद टू रन टू द किंग आस्क्ड मोहम्मद टू रन टू म्हणजे राजाने मोहम्मदला धावायला सांगितलं होतं. कुठे जाण्यासाठी? विंटर पॅलेस, हिवाळ्यातलं पॅलेस, हवा महल मध्ये जायला सांगितलं होतं, गोल्डन पॅलेस मध्ये जायला सांगितलं होतं की समर पॅलेस, कुठे जायला सांगितलं होतं मुलांना? तर द किंग आस्क्ड मोहम्मद टू रन टू द समर पॅलेस मध्ये धावत जायला सांगितलं होतं. बघा आता आपला 9th नंबरचा क्वेश्चन आहे. मोहम्मद ऍड्रेसेस द किंग्स ऍज, बघा म्हणजे काय म्हणून त्याला ऍड्रेसेस काय म्हणून बोलला? प्रणाम महाराज, युअर मॅजेस्टी, हॅलो किंग की हाय डेअर. काय बोलला तो? नेम्ड ऍड्रेस द किंग ऍज अ युअर मॅजेस्टी, म्हणजे युअर मॅजेस्टी म्हणून त्याने राजाला संबोधलं. बघा 10th नंबरचा आहे. द किंग लुक्ड ऍट मोहम्मद, म्हणजे जो किंग आहे तो मोहम्मद कडे कसा बघू लागला? थिंकफुली, विथ थॉट्स, विचारांनी, विथ थिंकिंग म्हणजे विचारासोबत की थॉटफुली, कसा बघायला लागला तो? थॉटफुली. तर आपलं उत्तर हे आहे. आता बघूया आपण 10 प्रश्नांची जी उत्तर आहेत ती बरोबर आहेत का? तर मुलांना आपले जे 10 क्वेश्चन आहेत त्या 10 प्रश्नांची उत्तर काय आहेत? अगदी बरोबर आहे. तर या टेस्टची पुन्हा पुन्हा तुम्ही काय करा? प्रॅक्टिस करा. तर मुलांना आता पुढचा टप्पा आहे. आता काय घ्यायचे आहेत? आपल्याला क्वेश्चन आन्सर घ्यायचे आहेत. तर काय करूया? आपण याचे क्वेश्चन आन्सर समजून घेऊया. द मॅन हू नेव्हर लाईड. तर बघा मुलांना इथे पहिला प्रश्न काय आहे? व्हॉट वॉज द स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद, मोहम्मद मध्ये अशी विशेष गोष्ट कुठली होती? कुठली होती सांगा भाऊ, सांगा. आपलं याच्यातच नाव दिलेलं आहे, मोहम्मद वॉज नेव्हर लाईड, म्हणजे तो कधीही खोटं बोलत नव्हता, ही त्याच्या स्पेशल थिंग होती. बघूया उत्तर काय दिलेलं आहे. द स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद, मोहम्मद विषयी स्पेशल थिंग काय होती? वॉज दॅट ही हॅड नेव्हर टोल्ड अ लाय, म्हणजे तो कधीही खोटं बोलत नव्हता. स्पेशल थिंग कुठली होती मुलांना? की द स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद वॉज दॅट ही हॅड नेव्हर टोल्ड अ लाय, म्हणजे तो कधीही खोटं बोलत नव्हता. बघूया आता आपण ह्याच्यातलं दुसरं जे क्वेश्चन आहे ते. Write two more qualities of Muhammad apart from the being honest. Honestly म्हणजे त्याचं खरेपणा सोडून त्याच्यात अजून कुठल्या क्वालिटी होत्या? कुठल्या क्वालिटी होत्या मुलांना? तो वाईज पर्सन होता, म्हणजे हुशार होता. परत काय होता? जे जो डोळ्याने पाहायचं आणि जे ऐकायचं, तर तो स्वतः जे पाहत होता, ऐकत होता त्याच्यावरच बिलीव्ह करत होता. काय दिलेलं आहे? मोहम्मद वॉज अ वाईज मॅन, मोहम्मद वॉज अ वाईज मॅन अँड व्हेरी अटेंटिव्ह पर्सन, म्हणजे मोहम्मद खूप हुशार होता. अँड अटेंटिव्ह पर्सन म्हणजे काय? तो लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी बघायचा, ऐकायचा. ही ऑलवेज चूज हिज वर्ड्स केअरफुली, आणि तो नेहमी बोलताना तो काय करायचा? त्याच्या शब्दाकडे काळजीपूर्वक, म्हणजे काळजी देऊन, लक्ष देऊनच तोंडातून जे शब्द निघतील ते काळजीपूर्वकच तो बोलायचा. खूप वाईस होता, हुशार होता. अटेंटिव्ह म्हणजे लक्षपूर्वक, म्हणजे लक्ष देऊन करायचा. आणि परत काय होतं? त्याच्या तोंडून बोलायचा तर तो काय करायचा? चूज हिज वर्ड्स व्हेरी केअरफुली, म्हणजे जो शब्द बोलायचा तो काळजीपूर्वक तो बोलायचा. तर हे होतं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता बघूया आपण तिसरा प्रश्न. वाय डिड द किंग आस्क मोहम्मद टू बी केअरफुल, म्हणजे वाय डिड द किंग आस्क मोहम्मद टू बी केअरफुल, जो राजा असतो तो मोहम्मदला काळजी घ्यायला का बरं सांगतो? काळजीपूर्वक घ्यायला का बरं सांगतो? बघूया. द किंग आस्क्ड मोहम्मद टू बी केअरफुल बिकॉज, म्हणजे काय कारण आहे? समटाइम्स वी डोंट नो इव्हन
समटाइम्स वी डोंट नो इवन हाऊ द लाय गेट्स ऑन आवर टंग. म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याला आपल्या तोंडातून कधी आपल्याला माहित पण नसतं, कधी कधी असे शब्द निघून जातात जे शब्द काय ठरतात, आपले जे म्हणणं असते ते खोटं ठरते. म्हणून काय सांगितलेलं आहे, समटाइम्स वी डोंट नो म्हणजे काही वेळेला आपल्याला माहितच नसते हाऊ द लाय म्हणजे गेट्स ऑन आवर टंग म्हणजे आपल्या जिभेतून आपल्या वाणीतून खोटं कसं निघालं हे आपल्याला कधी कधी माहित पण नसते. म्हणूनच राजा मोहम्मदला काय सांगतो, केअरफुल म्हणजेच काळजी घ्यायला सांगतो. बघूया आता मुलांना आपला चौथा प्रश्न काय आहे. व्हॉट मेसेज डिड द किंग आस्क मोहम्मद टू गिव्ह द क्वीन. म्हणजे जो मेसेज आहे, व्हॉट मेसेज म्हणजे कुठला असं मेसेज आहे जो किंग 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 म्हणजे राजा आहे, राणीला असं कुठला मेसेज आहे जो द्यायला सांगतो. कुठला मेसेज आहे बघूया आपण उत्तर. द किंग आस्क मोहम्मद, राजा मोहम्मदला म्हणतो टू रन टू द समर पॅलेस. तू धावत कुठे जा, समर पॅलेस मध्ये जा, जो राजवाडा आहे तिथे जा. अँड आस्क द क्वीन, आणि क्वीनला काय सांग, तू टू प्रिपेअर अ बिग फिस्ट म्हणजे खूप मोठी मेजवानी तयार करायला सांग. फॉर हिम म्हणजे राजासाठी, अँड हिज पीपल म्हणजे राजाच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी, इन्क्लुडिंग मोहम्मद, आणि कोणात म्हणजे मोहम्मद पण त्याच्यात काय असेल, जेवायला असेल. तर हा मेसेज काय कर तू राणीला जाऊन सांग. तर कुठला मेसेज दिलेला आहे, व्हॉट मेसेज डिड द किंग आस्क मोहम्मद टू गिव्ह द क्वीन. कुठला मेसेज मोहम्मदला राजाने राणीला न्यायला सांगितलं आहे, सांगा पाहू. द किंग आस्क मोहम्मद टू रन द समर पॅलेस अँड आस्क द क्वीन, आणि राणीला सांग काय सांग, टू प्रिपेअर अ बिग फिस्ट फॉर हिम अँड हिज पीपल इन्क्लुडिंग मोहम्मद. म्हणजे राजा आणि त्याचे जे लोक आहेत आणि सोबत मोहम्मद सुद्धा आहे, त्याच्यासाठी तू ग्रेट फीस्ट म्हणजे मोठी मेजवानी काय कर, तयार कर. बघूया मुलांना आता आपला पाचवा प्रश्न काय आहे. वाय डिड द क्वीन नॉट प्रिपेअर अ फीस्ट फॉर द किंग. म्हणजे राणी राजासाठी फीस्ट जी आहे ती मेजवानी का तयार करत नाही, जेवण का तयार करत नाही. बघूया आपण याचं उत्तर. का करत नाही बघा. मोहम्मद हॅड टोल्ड द क्वीन. मोहम्मद क्वीनला सांगतो दॅट द किंग माइट कम टू द समर पॅलेस. दॅट द किंग माइट कम टू द समर पॅलेस म्हणजे तो सांगतो की राजा कदाचित, म्हणजे तो शुअरली सांगत नाही, का असं नक्की सांगत नाही. माइट म्हणजे कदाचित राजा समर पॅलेस मध्ये येऊ शकतो. इफ ही पुट द राईट फूट इन द स्टिरअप. राजाने त्याचा राईट फूट जो आहे, उजवा पाय आहे, तो स्टिरअप म्हणजे घोड्याला जी रीब लागलेली असते त्याच्यावर ठेवलेला होता. ही हॅड ऍडेड दॅट ही वॉज नॉट शुअर whether the king put his left foot on the ground after Muhammad had left the place to convey the message to the queen. बघा, the right foot in the stirrup, त्याचा जो उजवा पाय होता तो stirrup ring मध्ये होता. He had added that he was not sure म्हणजे त्याने सांगितलं की तो शुअर नाही आहे, तो असं खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. whether king put his left foot on the ground, आणि त्याचं जे पाय होतं, जे राजाचं जे लेफ्ट फूट होतं म्हणजे डावा पाय होता, तो ग्राउंड वरच होता. आफ्टर मोहम्मद हॅड लेफ्ट द पॅलेस, जेव्हा मोहम्मदनी हा राजवाडा जेव्हा सोडला तेव्हा काय होतं, राजाचा उजवा पाय रीग मध्ये होतं, स्टीपल मध्ये होतं, आणि डावा पाय म्हणजे खालीच ग्राउंड वरच होता. जेव्हा तो तिथून निघाला होता, मोहम्मद तिथून राजवाड्यासमोरून निघाला होता तेव्हा. आणि मग पॅलेस टू कन्वे द मेसेज टू द क्वीन, आणि जे त्यांनी हे केलं तर ते जसंच तसं त्यांनी ते काय केलं, राणीला सांगितलं. सो सी वेटेड फॉर द किंग फॉर सम टाइम. त्यामुळे राणी काय करत होती, त्याच्यासाठी सम टाइम काही वेळापासून ती वाट बघत होती. बट डिड नॉट प्रिपेअर एनी फेस्ट. पण तिला पण असं वाटलं होतं की मोहम्मदच्या मेसेज मधून की संदेश मधून की तो खरंच येऊ शकतो की नाही येऊ शकत. त्यामुळे ती पण शुअर नव्हती, तिला मेसेज पण असा शुअर मिळाला नव्हता. त्यामुळे तिने जी फिस्ट आहे म्हणजे जेवण तयार ठेवलेलं नव्हतं. तर बघा, याच्यातूनच काय कळतं की आपल्याला मोहम्मद किती हुशार आहे. तर त्यांनी ही मेसेज त्यांनी जे पाहिलं ते बरोबर त्यांनी तेवढ्या शब्दात राणीला सांगितलं. बघा मुलांना, आता आपला कुठला प्रश्न आहे, आपला आता शेवटचा 6वा प्रश्न आहे. बघूया काय आहे ते.
बघा, व्हॉट डिड द किंग ॲग्री फायनली, म्हणजे किंग ॲग्री फायनली म्हणजे शेवटी शेवटी किंग म्हणजे राजाला ॲग्री झाला का? व्हॉट डिड द किंग ॲग्री फायनली म्हणजे कसा म्हणजे राजा ॲग्री झाला का या सगळ्या गोष्टीला, म्हणजे फायनली तो ॲग्री झाला म्हणजे कसा, म्हणजे कुठल्या वेळी तो ॲग्री झाला? द किंग ॲग्रीड फायनली, हो राजा काय, किंग ॲग्रीड फायनली, तो शेवटी राजा तयार झाला. दॅट मोहम्मद वॉज अ रिअली अ वाईज मॅन. व्हॉट डिड द किंग ॲग्री फायनली म्हणजे राजा म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे फायनली ॲग्री झाला, म्हणजे तो मान्य केलं त्यांनी की मोहम्मद कुठल्या टाईपचा पर्सन आहे की तो खोटं बोलत नाही, हे कशामुळे तो ॲग्री झाला? बघा, द किंग ॲग्रीड फायनली, तो फायनली ॲग्री झाला दॅट मोहम्मद वॉज रिअली अ वाईज मॅन. मोहम्मद काय आहे, खूप हुशार मनुष्य आहे. हु स्पोक व्हॉट ही सॉ, हु स्पोक म्हणजे तो जे बघतो तेच काय करतो, स्पोक म्हणजे बोलणे आणि सॉ म्हणजे पाहणे, जो ते बघतो तेच ते बोलतो. विथ हिज ओन आईज, जे तो स्वतःच्या डोळ्यांनी बघतो तेच तो काय, जे बघतो जे ऐकतो तेच तो काय करतो, तेच तो बोलतो. स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्याच्यातून कन्क्लुजन काढून मोजके शब्दामध्ये तो त्याचं जे आहे खरं, म्हणजे तो खरंच खरं बोलतो. तर जे त्याला त्याच्या बुद्धीवर, त्याच्या डोळ्यावर आणि त्याच्या कानावर विश्वास आहे, जेवढं बघतो तेवढंच तो त्याचा विचारपूर्वक काय करतो, सांगतो. तर राजा ऍग्री झाला की खरंच की जो मोहम्मद आहे तो कधीही खोटं बोलत नाही, भविष्यात पण खोटं बोलणार नाही आणि तो खूप हुशार आहे आणि त्याचा स्वतःच्या डोळ्यावर, कानांवर खूप विश्वास आहे, हे आपल्याला इथे कळतं. तर मुलांनो, या प्रकारे आपण 6ही प्रश्नांची जी उत्तर आहे ती काय केलेली आहेत, सोडवलेली आहेत. आणि आपण द मॅन हू नेव्हर लाईड म्हणजे कधीही खोटं न बोलणारा मनुष्य, ही आपली आफ्रिकन जी स्टोरी आहे ती आपण काय केलेली आहे, अभ्यासलेली आहे. आणि आपलं हे काय झालेलं आहे, आपलं ऍक्टिव्हिटीद्वारे आपण टेस्ट पण दिलेली आहे आणि प्रश्न उत्तर पण सॉल्व्ह केलेले आहेत. मुलांना याचं तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा.